हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही निघालो आहोत एका निसर्गरम्य ठिकाणी। मला भूक लागली होती म्हणून मामाला म्हणाले काहीतरी आपण नाश्ता करूया। तेवढ्यात मामी म्हणाली मला पण भूक लागले, लोणी डोसा खाऊया। लोणी डोसावर ताव मारून आम्ही पोहोचलो कर्नाटकातील एका ऐतिहासिक ठिकाणी। हे ठिकाण आहे गोकाक। समोर बघताय ती इंग्रजांच्या काळातील 1878 साली बांधण्यात आलेली कपड्यांची मिल आहे। मिलच्या समोर दगडी कमान बांधलेली आहे। कमानीतून पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर भव्य असे पुरातन काळातील शंकराचे मंदिर पाहायला मिळते। मंदिराचे बांधकाम पांढऱ्या दगडामध्ये केलेले आहे। मंदिराच्या जवळच सुगंधी चाफ्यांच्या फुलांचा सडा पडलेला आहे। येथील खांबांवर कोरीवपणा पाहायला मिळतो। आम्ही सर्वांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि पायऱ्या उतरून धबधब्याकडे निघालो। समोर बघताय तो गोकाकचा धबधबा। याची उंची अंदाजे 170 फूट आहे। उन्हाळा असून पण या दोन्ही धबधब्यातून पाणी खाली पडत आहे। पावसाळ्यात हा धबधबा आणखीनच सुंदर दिसतो। आम्ही थोडी फोटोग्राफी केली, ती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। समोर बघताय तो झुलता पूल। हा पूल इंग्रजांनी खास कामगारांसाठी बांधला होता। त्यानंतर आम्ही नरसोबा वाडीला निघालो। दत्त महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा घरी आलो। हा होता गोकाक धबधब्याचा मिनी ब्लॉग। तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू अशाच नवीन मिनी ब्लॉग मध्ये।